नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश भोसले म्हणजे तुमचा कवी प्रथम. तुम्हाला माहिती आहे मी आज कुठे आहे? ओळखलंच असेल थोडंफार ॲम्बियन्स बघून. मी एका केक शॉपमध्ये आहे ज्याचं नाव आहे द लिटिल केकरी. अर्थातच हे केक शॉप गोरेगाव स्टेशन पासून 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. पण महत्वाचं कारण असं की आपण आज भेटणार आहोत इथल्या ओनरला, द लिटिल केकरी ह्या केक शॉप मधल्या ओनरला. चला बोलूया त्यांना. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. मंडळी, हे आहेत मिस्टर अजिंक्य निर्भावने. आणि सर आज तुमच्या आम्ही शॉपमध्ये आलो आहे तर केक नक्कीच आम्ही चव घेणार आहे केकची. पण मला एक सांगा, तुम्हाला काय वाटलं की या फूड इंडस्ट्रीमध्ये उतरावं? कारण की ऑब्व्हियसली ही एक मोठी चॉईस असेल की फूड इंडस्ट्रीमध्ये यायचं, आणि मराठी उद्योजक तर खूप कमी आहेत या इंडस्ट्रीमध्ये. तर आम्हाला थोडं तो पैलू ऐकायला आवडेल. नक्कीच नक्कीच. प्रथमेश, सर्वप्रथम तुम्ही मला या तुमच्या पॉडकास्टमध्ये बोलवल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. थँक्यू सर. आणि तुम्ही प्रश्न विचारला, खूप सुंदर प्रश्न विचारला का मराठी माणसांनी या फूड इंडस्ट्रीमध्ये काय. मी त्याच्या आधी तुम्हाला फक्त एकच सांगेन का मराठी माणसांनी किंवा मराठी मुलांनी फूड इंडस्ट्री का जॉईन करायची. सगळ्यात पहिलं, फूड इंडस्ट्री अशी इंडस्ट्री आहे ना की ज्याच्यात कुठेच मरण नाही. बाकीचे इंडस्ट्रीज कोरोनामध्ये म्हणा किंवा काय याच्यात देखील सगळे ऑफिसेस म्हणा, कॉर्पोरेट ऑफिसेस सुद्धा काही काळासाठी शटडाऊन झालेले होते. पण त्या ह्याच्यात आपण त्याच काळात प्रत्येक जण घरात एक शेफ बनलेला आहे. बरोबर. तर त्या ह्याच्यात आपण त्या लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या डिशेस बनवून आपण घरीच बनवायचो आणि आपला स्वयंघोषित शेफ ज्याला आपण म्हणतो ते आपण झालो होतो. म्हणजे मंडळी, एक प्रश्न इथे येतो सर, लॉकडाऊन वॉज द टर्निंग पॉइंट फॉर यू असं बोलू शकतो आपण? नक्कीच मला ते मी बोलूच शकतो. लॉकडाऊन वॉज द टर्निंग पॉइंट. कारण का लॉकडाऊन मध्ये खूप साऱ्या एम्प्लॉईजला ले ऑफ करत होते. त्यात माझा देखील कुठेतरी नंबर होता. अच्छा. तर मी म्हंटल जो आपला छंद आहे, ज्याचं मी शिक्षण देखील घेतलेलं आहे, तर आपण त्याच्यातच का नाही पुढे हे करूया. त्यामुळे मग मी ठरवलं का आपण एक फूड इंडस्ट्रीमध्ये उतरूया, ज्याने काय होईल. आणि फूड इंडस्ट्री जसं मी तुम्हाला म्हणतोय अशी इंडस्ट्री कधीच बंद होणार नाही. करेक्ट. अच्छा, मला असा प्रश्न विचारायला आवडेल तुम्हाला की तुमचं शैक्षणिक बॅकग्राऊंड काय आहे, आणि ह्या फूड इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी एका तरुणाने, जे आता तरुण मुलं आहेत ज्यांना 12वी नंतर पुढे काही या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू इच्छिता? खूप चांगला प्रश्न विचारले. कारण काय होतं की 12वी नंतर कुठल्या स्ट्रीमला जावं, बरोबर, लोकांच्या मनाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मी तेच म्हणेन तुम्ही जर 12वी कुठल्या सेक्शन मधून करा, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कुठल्या याच्यातून करा, त्यानंतर समजा तुम्हाला करिअर एका हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करायचं असेल तर तुम्ही नक्कीच त्यासाठी काही IHMच्या एक्झाम्स असतात, एंट्रन्स एक्झाम्स, त्या देऊ शकता. किंवा प्रायव्हेट कॉलेजेस देखील असतात, 3 वर्षाचा डिग्री कोर्स असतो, तो तुम्ही घेऊ शकता. तर त्यामुळे एक तुम्हाला वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या सेक्शन्स, असं हॉटेल मॅनेजमेंट म्हटलं तरी त्याच्यात एकच असं येत नाही, त्याच्यात वेगवेगळे डिपार्टमेंट सुद्धा येतात. मग त्याच्यात तुम्ही करिअर कशात करू शकता ते तुम्ही डिसाईड मग नंतर करू शकता. नक्कीच. आणि सर, तुमच्या शैक्षणिक बॅकग्राऊंड जरा सांगा प्लीज आपल्या व्ह्युअर्सला. नक्कीच. मी माझं हॉटेल मॅनेजमेंट कम्प्लीट केलेलं आहे रिजवी कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट. ग्रेट. आणि तिथूनच जसं मी म्हटलं कॅम्पस इंटरव्ह्यू थ्रू माझं सिलेक्शन झालं हायत रिजन्सी मधून. मी तिथे ॲज अ फ्रंट डेस्क ऑपरेशन मॅनेजर म्हणून होतो हायत रिजन्सीमध्ये. मी तिथून माझं करिअर मी सुरुवात केली. आणि आता गेले 8 ते 10 वर्ष स्ट्रगल नंतर आता मी स्वतःचा व्यवसाय, एक म्हणतात ना धैर्य किंवा एक गट चिकाटी एक. हो, आणि एक रिस्क देखील उचलली. 100%. सर, आता हॉटेल मॅनेजमेंट ह्या कोर्स बद्दल तुम्ही सांगितलं, पण एक्झॅक्टली त्या कोर्समध्ये काय काय शिकवलं जातं, वरून काय काय डिपार्टमेंट्स असतात, थोडी आम्हाला माहिती द्या त्याबद्दल. नक्कीच. हा प्रश्न सगळ्याच 10वी 12वी झालेल्या मुलांना पडतच असेल
की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये मेन काय शिकवलं जातं. तर तुम्हाला मेन काहीतरी 4 विषय असतात. बरोबर. त्यात तुमचं फूड म्हणजे कुकिंग हा एक विषय असतो. त्यानंतर तुम्हाला हाऊसकीपिंग म्हणून एक सब्जेक्ट आहे, तो एक असतो. त्याच्यानंतर फ्रंट ऑफिस म्हणून एक सब्जेक्ट असतो. म्हणजे जसं तुम्ही हॉटेलमध्ये घुसता, रिसेप्शनला असतात, तिथे काय काय केलं जातं, रूम्सबद्दल माहिती दिली जाते किंवा हे. आणि चौथं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुम्हाला सर्व्हिस, त्याच्यात फूड आणि बेवरेजेसमध्ये. आता तुम्ही बघायला गेलात हॉटेलमध्ये, तुम्ही जातात 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉटेल्समध्ये जातात, तिथे रूम देखील असतात. मग त्याच याच्यात रूमला मेंटेन करणार त्याला हाऊसकीपिंग डिपार्टमेंट असं म्हणतात. ओके ओके. त्यानंतर किचनमध्ये असतं. किचनमध्ये तुम्हाला फक्त किचन म्हणजे जेवणच बनवणं, त्याच्यातही वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. एक असतं कोल्ड किचन, एक असतं हॉट किचन आणि एक असतं बेकरी. ओके. बेकरी. कळलं? तर कोल्ड किचनमध्ये सगळे सॅलड्स वगैरे असतात, ते कोल्ड किचनमध्ये बनवलेलं जातं. किंवा त्याच्यात कटिंग ऑफ फिश, मीट, ते कोल्ड किचनमध्ये त्याला केलं जातं. दुसरं हॉट किचनमध्येच तुम्हाला म्हणजे रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जे ऑर्डर देतात ते तुमचं हॉट किचनमध्ये. आणि बेकरीमध्ये केक्स, ज्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात, ज्या industry मी आहे तर तीच आहे बेकरी. तर त्याच्यात तुम्हाला केक्स वगैरे मिळतात असं. नाही सर, म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की आता आम्ही आमच्या फॅमिली बरोबर जातो किंवा कोणताही माणूस आपल्या फॅमिली बरोबर एका रेस्टॉरंटमध्ये जातो, तर तिकडे तो जेवतो, एक वेटर येतो, एक ऑर्डर घेतो आणि शेफ जे डिलिव्हर करतो. पण त्याच्यामध्ये जे वेगवेगळे पहलू आहेत, डिपार्टमेंट्स आहेत, त्याबद्दल तुम्ही आता माहिती दिली. आणि फ्युचर एंटरप्रेनर्स असतील, जे आता तरुण मुलं आहेत, ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे, कोल्ड स्टोरेज, जसं तुम्ही सांगितलं कोल्ड स्टोरेज, हॉट स्टोरेज, मंडळी कसं आहे, टर्म खूप थोड्याशा अवघड आहेत, पण आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय अजिंक्य निर्भावने सरांकडून की कोणत्या फील्डमध्ये जास्ती स्कोप आहे, याबद्दल थोडीशी माहिती द्या आपल्या तरुण मुलांसाठी. मी असं म्हणेन यंग मुलांसाठी हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. मंडळी हे ऐका, हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री हा खूप बूमिंग आहे. इंडियातच नाही तर ऑल ओव्हर द वर्ल्ड हा बूमिंग आहे. बेसिकली हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय? बरोबर. हॉस्पिटॅलिटी म्हणजे सोप्या भाषेत बोलायला गेलं तर पाहुणचार. आपल्या घरी पाहुणे येतात, आपण त्या पाहुण्यांचं खूप चांगलं पाहुणचार करतो, स्वागत करतो. त्यांना कुठे काय कमी पडू देत नाही, त्यांना आपण एकदम चांगलं सारखं ट्रीट करतो, त्यांचा पाहुणचार चांगला घेतो. तुमच्या घरी समजा कोणी पाहुणे येतात, या बसा, त्यांना जेवण, त्यांना काय पाहिजे नाही ते देतो. त्यालाच सोप्या भाषेत आणि इंग्लिश टर्म मध्ये त्याला हॉस्पिटॅलिटी म्हणतात. मराठी भाषेत त्याला पाहुणचार म्हणतात. तर तसंच ही इंडस्ट्री खूप बूम होत आहे ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे तेच ना की येणारा कोणीही पाहुणा आपल्या घरी जसा येतो आपण त्याचं स्वागत करतो, तसंच एका हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये येणारा पाहुणा सुद्धा आपला एक गेस्ट असतो. एक पाहुणा जो मराठी टर्म आहे, पण गेस्ट असतो इंग्लिश टर्म आहे. पण आणि त्याला आपण किती चांगल्या पद्धतीने स्वागत केलं, त्यानंतरच तो पुन्हा येतो. हो, नक्कीच. हॉटेल इंडस्ट्री अशी आहे की ती तुमच्या सर्व्हिसवर मेन आहे. सर्व्हिस जर तुम्ही चांगली द्याल तर तुमच्याकडे परत रिपिटेटिव्ह गेस्ट त्याला म्हणतो आपण, रिपिटेटिव्ह गेस्ट. आता तसंच माझे जे मी केक शॉप आहे, तिथे माझे A1 क्वालिटीचे केक्स असतात. त्यामुळेच माझ्याकडे रिपिटेटिव्ह कस्टमर्स येत राहतात. ह्याच गोष्टीला घेऊन मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे कोणत्या व्हरायटीचे केक्स भेटतात. म्हणजे आम्हाला ब्लॅक फॉरेस्ट येते तर माहितीच आहे, जे लेमन टर्म मध्ये आपण बोलतो, पण बाकी काही केक्स आहेत ज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत? नक्कीच. आजकाल तो ब्लॅक फॉरेस्ट आणि हे 10 वर्षांपूर्वीचे कॉमन टर्म्स आहेत. आता खूप जास्त त्याच्यात फ्लेवर झालेले आहेत. मंडळी, असा कुठलाच फ्लेवर नाही का आपण त्याचा केक बनवलेला नाही. सोप्यामध्ये चॉकलेट्स मध्ये पण 10 ते 12 व्हरायटीज ऑफ चॉकलेट्स आहेत आणि तुमच्याकडे सगळे अवेलेबल आहेत. करेक्ट. मंडळी लक्ष द्या, डच चॉकलेट पासून, स्वीट चॉकलेट पासून, डार्क चॉकलेट पासून सगळ्या प्रकारचे आहेत. चॉकलेट मध्ये म्हटलं तरी खूप त्याच्यात व्हरायटीज येतात. जे कसं असतं, आता आपण समजा काही बनवतोय, एक सोपं उदाहरण जर मी तुम्हाला द्यायला गेलो तर आपण एक जेवण बनवतोय कुठलंही, त्याच्यात आपण थोडंसं काही त्याच्यात एक्स्ट्रा टाकलं,
डाळ आपण समजा आपल्या घरी आई डाळ बनवते, तर त्याच्यात समजा थोडीशी चिंच टाकली तर त्याच्यात टँजिनस फ्लेवर, मग त्या डाळीला आपण नाव देतो टँजी किंवा थोडीशी आंबट डाळच असते. तसंच केक असतं, त्याच्या आपण वेगवेगळे फ्लेवर्स फक्त त्याला देतो, असंच आहे. अच्छा, व्हेरी नाईस. मंडळी कसं आहे, ही माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. कसं आहे, आपण कोणत्या इंडस्ट्रीमध्ये जरी गेलो तरी त्याचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि अजिंक्य सर, तुम्ही ऑब्व्हियसली जसं लॉकडाऊन मध्ये जरी तुम्ही सांगताय की लॉकडाऊनमुळे तुम्ही एक डिसिजन घेतलं, पण त्याचा अभ्यास नक्कीच केला असेल आणि त्यामुळेच ते व्यापक अभ्यासामुळेच हे आज जे तुमचं केक शॉप आहे किंवा एक विश्व घडलेलं आहे तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या स्टाफसाठी. तर त्यासाठी तुम्ही कसा विचार केला की या गोष्टीचा अभ्यास कसा केला, याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तुम्हाला सांगू, लोकांना असं वाटत असेल की हॉटेल मॅनेजमेंट करून खूप सोपं आहे, पण असं नाही आहे. त्याला देखील खूप अभ्यास करावा लागतो. कुठल्याही याच्यात अभ्यास जर तुमचा असेल तर शिक्षण असेल, अभ्यास नाही म्हणता येणार, शिक्षण असेल तर शिक्षणाला मरण नाही. वा वा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक म्हटलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो खरा, काय म्हणतात त्याला, रोड केल्याशिवाय राहणार नाही. येस, मला तो मराठी टर्म नाही आठवत होता, गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. जो शिक्षणाचं दूध पिळेल तो गुरगुरल्याशिवाय कधीच राहणार नाही. तर त्यामुळे शिक्षण तुमच्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं, कोणत्याही विषयाचं असू दे. म्हणजे ही इंडस्ट्रीशी घेणं देणं नाही, कोणत्याही. आणि हॉटेल मॅनेजमेंट शिकायला आला देखील तेव्हा देखील तुम्हाला अभ्यास करणं हा महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल का फक्त एक लॅविश, एक चकाचौंध वाला जिंदगी, तसं चकाचौंध वाली तुम्हाला जिंदगी तुम्हाला भेटते, पण ती केव्हा तुमचं डिग्री कंप्लीट झाल्यानंतर, जेव्हा तुम्ही कामाला लागता. डिग्री चांगली झाली, तुम्हाला चांगले मार्क्स आले, तुम्ही चांगला इंटरव्ह्यू दिला, तर तुम्ही मोठ्या हॉटेल्स मध्ये कामाला लागू शकता. 3 स्टार 4 स्टार 5 स्टार्स मध्ये तुम्ही कामाला लागू शकता. मग तेव्हा तुमचं लाईफ लॅविश होऊन जातं. असं नाही, छान, खूप छान माहिती दिली. सर, तुमच्या बिझनेसच्या फ्युचर प्रॉस्पेक्ट्स बद्दल जरा आम्हाला सांगा, म्हणजे आमच्या ऑडियन्सला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल ही गोष्ट. फ्युचर प्रॉस्पेक्ट्स बघायला गेलं तर हा जो बिझनेस आहे याला मला अजून एक्सपांड करायला आवडेल. त्यानंतर माझं एक स्वप्न आहे की आपलं मोठं नाही पण एक छोटंसं एक रेस्टॉरंट असावं. त्याचे प्रयत्न देखील चालू आहेतच आणि ते लवकरच ते होईल देखील. आणि कोणाला जर फूड इंडस्ट्री किंवा बिझनेसमध्ये कसं उतरायचं असेल, लेमॅन लँग्वेजमध्ये जर कोणाला असं माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की तुम्ही मला संपर्क साधावा. आपण काहीतरी एक आयडिया काढून तुम्हाला मदत होईल असं आपण काहीतरी करू. नक्कीच. मंडळी, आपण ऐकलं की अजिंक्य सरांनी कसं विविध पैलूंबद्दल माहिती दिली हॉटेल इंडस्ट्रीच्या, फूड इंडस्ट्रीच्या, आणि त्यांनी त्यांचा संघर्षमय प्रवास सुद्धा आपल्याला सांगितला. आणि अजिंक्य सर, हेच आम्हाला आज खूप प्रेरणा भेटली तुमच्याकडून. कारण बघा मंडळी, कसं आहे, आयुष्याच्या प्रवासात आपण विविध लोकांना भेटत असतो, एकमेकांचे अनुभव शेअर करत असतो, पण तेच असतं ना की प्रत्येक माणसाकडून तुम्ही काहीतरी शिकत असता, समजत असता. आणि जसं एक खूप मोठा प्रोवर्ब आहे की प्रत्येक माणूस एक पुस्तकच असतं मुळात. जसं अजिंक्य सरांकडून आपल्याला एक आज खूप चांगली बाबासाहेबांची एक म्हण आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. खूप मोठं वाक्य आहे मंडळी, बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलंय, आणि त्याच प्रेरणेतून अजिंक्य निर्भावने सरांनी स्वतःचं हे विश्व तयार केलं आहे. सो अजिंक्य निर्भावने सर, थँक्स. आम्हाला खूप बरं वाटलं तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन दिलं. आणि नक्कीच आमच्या ऑडियन्सला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडल्या असतील. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. लिंक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्स अ लॉट, तुम्ही वेळ दिला. थँक्यू. मला पण खूप आनंद वाटला की मला या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल खूप तुमचं पण खूप 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 धन्यवाद. आणि काही असलं तर नक्कीच यांच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक देखील करा. धन्यवाद मंडळी. थँक्यू.